आज 15 मे. बघता बघता मे महिना अर्धा संपत आला आणि आपला अध्याय पण बराचसा संपत आलेला आहे. शेवटच्या टप्प्यात आलो आपण. श्रद्धात्रय विभाग योग. सर्वांना शुभेच्छा. प्रार्थनेने सुरुवात करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. काल आपण 23वा श्लोक पाहिला होता की ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. म्हणजे ओम तत्सत अशा 3 प्रकारांनी ब्रह्माचा निर्देश केला जातो. जेव्हा एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा तिचा नामनिर्देश केला जातो. मग या ठिकाणी ब्रह्माचे 3 प्रकारचे नाव सांगितले. एक, वेदांतामध्ये ब्रह्मज्ञानी लोकांकडून असं मानलं आहे की पूर्वीच्या काळी या 3 प्रकारच्या नामांनीच ब्राह्मण, वेद, यज्ञ यांची रचना केली गेली आहे. आणि ब्रह्माची स्तुती करण्यासाठी म्हणून या ठिकाणी हे कथन करण्यात आलेलं होतं. 24वा श्लोक सांगितला होता की म्हणून तस्माद ओम इत्युदाहृत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिना. म्हणजे ओमचा उच्चार करूनच यज्ञ, दान, तप ह्या सगळ्या क्रिया प्रारंभ केल्या जायच्या किंवा यज्ञाप्रित्यर्थ सगळ्या करायच्या ज्या क्रिया आहेत त्या ब्रह्मज्ञ लोकांकडून ओमचा उच्चार करूनच केल्या जायच्या. आता तुम्हाला ओंकाराबद्दलचं खूप म्हणजे महत्त्व म्हणा किंवा तो कसा करायचा त्याच्याबद्दलचे बऱ्याच उपनिषदांमध्ये वर्णन आलेली आहे. पण त्यातले त्यात मांडुक्य म्हणून उपनिषद आहे. तर त्या मांडुक्य उपनिषदामध्ये सगळी योजना ही ओंकाराचीच आहे. म्हणजे कुठलंही कार्य सफळ होण्यासाठी ओंकाराचा उच्चार केला जातो आणि मग साधना सुरू करतात. जसं कार्याच्या आरंभी आपण गणपतीचं स्मरण करतो हल्लीच्या काळात, तसं यज्ञाच्या मंत्राची, हवन मंत्राची सगळ्याची सुरुवात ओमने होते. ओम अग्निदेवताय नमः असं म्हटलं जातं. देवतायै नमः किंवा पूजनम करिष्ये किंवा आपण ओमनी ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः अशी सगळी जी 24 नावं घेतली जातात ती सुद्धा भगवंताची नावंसुद्धा ओमनी सुरुवात केली जातात. आणि ज्ञानदेवांनी सुद्धा या श्लोकाच्या विवरणात असं म्हटलेलं होतं, तरी या नामीची अक्षरे तिन्ही कर्मा आदी मध्यनिदानी प्रयोजावी पैस्थानी इही तिन्ही हेची एक हातवटी घेऊन हन किरीटी आले ब्रह्मविद भेटी. ब्रह्माची तो तव ओंकारू ध्याने करीतेस करिसिती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचेही तो अंधारी अभंगू दिवा आडवी समर्थू ओळावा तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी किंबहुना ना याग निष्पत्तीचे घेऊन अंग करीती नावडते या त्याग उपाधीचा
एवं यज्ञदान तपे जिये गाजती बंधरूपे तिहीच होय सोपे मोक्षाचे जया किया मोटकिया जेथ फळी रिगो पाहती निहाळी प्रयोजती तिये काळी तच्छब्दूतो. म्हणजे कुठल्याही नामाची ही तिन्ही अक्षरं कर्माच्या आरंभी, कर्माच्या मध्यभागी आणि कर्माच्या अंती म्हणजे शेवटी या ठिकाणी योजावीत असं म्हटलेलं आहे. आणि याच व्यवस्थेनं जे ब्रह्मवेत्ते लोक आहेत ते ब्रह्मस्वरूपाला पोहोचले. इतकं ओंकाराचं महत्त्व आहे. आपण सुद्धा ओंकार जर 3 वेळेला कुठल्याही कार्याच्या आरंभी, मध्यभागी आणि शेवटी म्हटलं तर ते कार्य तर यशस्वी होतंच, शिवाय आपल्याला ब्रह्मस्वरूप होण्यासाठी एक दिशा मिळते, गती मिळते. आणि म्हणून आरंभी ओंकार ध्यानात ठसवावा. आता ते मला एकदम ह्याचंच रामाचंच गाणं ते आठवायला लागलं, कारण सगळ्या देवता ह्या परमात्मा स्वरूपच आहेत. म्हणून आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आकाजा पावत से. सगळीकडे आरंभी आपण देवतेचं हे नाव घेतो, तसे हे ओंकाराचं आपण वर्णन केलेलं आहे. तेही म्हणलं होतं मागे परवा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तीन देवांचे जन्मस्थान. ब्रह्मा विष्णू महेशांच्या उत्पत्तीचं स्थान सुद्धा ओंकारच आहे. जसं रानात एखादा आपण काय करतो, बलाढ्य माणूस किंवा शक्तिमान माणूस आपल्याबरोबर घेतो, किंवा अंधारामध्ये आपण जसा एखादा दिवा आपल्याबरोबर घेतो. हल्ली टॉर्च आहेत, मोबाईलमध्ये पण आहेत, त्यामुळे वेगळा दिवा घ्यायची गरज पडत नाही. तसं नाना प्रकारचे यज्ञयाग अंगीकारून ते मायाजनित संसार मोहाचा जे त्याग करतात. म्हणून यज्ञ दान तप ही सगळी कर्म बंधनकारक आहेत. ती कर्म आचरून त्याच्याचद्वारे ब्रह्मवेत्ते हे लीलेनं मोक्षपद गाठतात. म्हणून हा ओंकार आपल्याला जर मोक्षपद गाठायचं असेल तर ओंकार साधना ही अवश्य करावी. आणि किंचित फळ मिळायला लागलं किंवा त्याच्यात काही अडकतोय असं वाटलं तर तत् शब्दाचा ओम तत्सत, कारण सत आहे ते, ओम तत् आहे म्हणजे ते ब्रह्म आहे आणि सत म्हणजे सत्य आहे. आता पुढचा श्लोक बघूया. तदत्यनभिसंधाय फलं यज्ञतपःक्रियाः दानक्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. आता इथं संधी आहेत बघा. तत् इति अनभिसंधाय, अनभिसंधाय असा संधी आहे. तत् म्हणजे ते, इति म्हणजे या भावनेने, आणि अनभिसंधाय म्हणजे इच्छा न धरता कशाची, फलम. फलम अनभिसंधाय असा तो अन्वय घ्यायचा. म्हणजे ज्याला तत् या नावानं ओळखल्या जाणाऱ्या त्या परमात्म्याचं हे सगळं काही हे त्याचंच आहे अशा भावनेनं, आणि फलम अनभिसंधाय म्हणजे फळाची अपेक्षा न करता. यज्ञ तपक्रिया, यज्ञ तप या सगळ्या क्रिया केल्या जातात. आणि दानक्रियाश्च विविधा. आता दानाचे तर किती प्रकार सांगितलेले आहेत बघा आपल्याला, पण आपण प्रत्यक्षात सुद्धा अशी विविध दानं करत असतो. दानक्रियाश्च विविधा, दान रूप क्रिया केल्या जातात, विविध प्रकारच्या केल्या जातात. कुणाकडून, मोक्षकांक्षिभिः, ज्यांना मोक्षाची इच्छा आहे, ज्यांना कल्याणाची इच्छा आहे, अशांकडून दानरूप क्रिया केल्या जातात. मागं सांगितलं होतं कठोपनिषदाच्या सुरुवातीला त्या नचिकेताचे जे वडील आहेत उद्दालक मुनी, ते काय करतात, सगळ्याचं दान करतात. की असे अनेक जण दान करत असतात. आता हल्ली सुद्धा बघतो
सर्वस्वाचं दान करायचं. तर समजा एखादी व्यक्ती मरण पावली, त्यांचं घर सगळं तुडुंब भरलेलं आहे, मग आता त्याचं काय करायचं? मुलं आपापल्या ठिकाणी वेल सेटल्ड असतात, मग ती मुलं काय करतात? त्या वस्तूंचं सगळीकडे दान करून टाकतं. म्हणजे वृद्धांच्या संस्थेमध्ये द्यायचं, विद्यार्थ्यांना द्यायचं, जिथं जिथं ज्याची गरज असेल त्यांना ते सगळं देऊन टाकायचं. म्हणून तत् या नावानं संबोधल्या जाणाऱ्या परमात्म्याचंच हे सगळं आहे. हे आपलं काहीच नाही आहे. हे सगळं जे आपण करतोय ना, हे सगळं त्या परमात्म्याचं आहे अशी भावना ठेवून आणि फळाची इच्छा न करता सगळ्या प्रकारचे यज्ञ, दान आणि तप या क्रिया केल्या जातात. जे लोक कल्याणाची इच्छा ठेवत आहेत त्यांच्याकडून ह्या सगळ्या क्रिया केल्या जातात. जे कालचा जो श्लोक होता, ओम इत्येदवृत्त ओम तत्सदिती, नाही, तस्मात ओम इति उदाहृत्य, तो जो श्लोक होता त्या श्लोकाचाच हा पुढचा भाग आहे असं म्हणायचं. त्या ओम या शब्दानेच सगळ्या क्रिया सुरू केल्या जातात आणि मुख्य त्या क्रिया करत असताना कुठलीही अपेक्षा ठेवली जात नाही, फळाची अपेक्षा ठेवली जात नाही. आणि हे सगळं परमात्म्याचं आहे अशा भावनेनं केलं जातं. आता आपण समजश्लोकी बघूया. तत्कार स्मरणे सर्व तोडुनी फलवासना, नाना यज्ञ तपे दाने करीती मोक्ष लक्ष्मी. ओम तत्सत हे जे 3 सांगितले त्यातल्या तत्च हा श्लोक आहे. काल ओमचं सांगितलं की ओमनी सुरुवात केली जाते. तत् म्हणण्यामुळं त्या परमात्म्याची आठवण केली जाते आणि त्याचं स्मरण केल्यामुळं सगळं हे त्याला उद्देशून किंवा हे माझं काहीच नाही या भावनेनं केलं जातं. तो घट म्हणता मृत्तिका जाणवे, भूषणी आघवे भांगारगा, तत्पदी ज्ञान जे होय कर्म ब्रह्म, बुझे गूढ वर्म चतुराब्धी. यज्ञदान सारे मोक्षाशीच जाण, निष्कामते पूर्ण की जे तिही. ऐसे जाणो निया छेदी संशयास, वधी कौरवास तुका म्हणे. हे अर्जुनाला का सांगायचंय की तू आता वध कर, कौरवांचा वध कर. ते सगळं त्याचंच कार्य आहे, भगवंताचं आहे. हे तुझं आहे असं समजूच नकोस, हे तुकारामांनी त्यातनं सूचित केलेलं आहे. वामन पंडित म्हणतात, तो कुंभ म्हणता माती, कर्म ही ब्रह्मतत्पदे, मोक्षार्थ यज्ञ ज्ञाना दानादी, निष्काम करीती असे. निष्काम कर्म. आता भगवद्गीता संपत येईल, 1 अध्याय राहिला आहे आपला फक्त. आणि भगवद्गीतेचं जे महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला लोकमान्य टिळकांनी सुद्धा तिचा अर्थ किंवा त्याच्यावरचं भाष्य लिहिताना कर्मयोग रहस्य म्हणलेलं आहे. गीता रहस्य फक्त नाही आहे, कर्मयोग रहस्य म्हणजे कर्मयोगाचं रहस्य सांगितलेलं आहे सगळ्या गीतेत. कुणीही असं सांगितलं नाही की फक्त भक्ती करा, फक्त निवांत बसून फक्त जप करत बसा, असं कधीही सांगितलेलं नाही. तुम्ही तुमच्या सगळ्या ज्या क्रिया करतात त्या परमात्म्याला उद्देशून करा एवढंच सांगणं. मी करतो एवढी भावना ठेवू नका, हे महत्त्वाचं. आता पुढचे कोणी काय काय म्हणतात बघूया. गोखले म्हणतात, त्यांचेच सर्व या भावे, फलाशा सोडूनी नर, मोक्षाची ज्या असे इच्छा, करी यज्ञ तपक्रिया. ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याने हे यज्ञ तपक्रिया सगळ्या कराव्यात. सेनापती बापट म्हणतात, तत् उच्चार फल त्यागे, यज्ञ आणि तपक्रिया, दानक्रिया ही विविध, करीती मोक्ष इच्छिते. नंदापूर म्हणतात, फळ आकांक्षा मनीन धरिता, मोक्षेच्छू तपयज्ञ क्रिया. फळ आकांक्षा मनीन धरिता, मोक्षेच्छू तपयज्ञ क्रिया. तत् ऐशा निर्देशे करीती, नित्य बहुविध दान क्रिया. तत् ऐशा निर्देशे करीती,
नित्य बहुविध दान क्रिया. तत् म्हणजे त्याची, परमात्म्याची असा निर्देश करून सगळ्या दानक्रिया पण केल्या जातात. हरिपंडित म्हणतात, या तत्पदे परमतत्वमनी स्मरोनी, या तत्पदे परमतत्वमनी स्मरोनी, निर्हेतु बुद्धी हृदयी दृढ हे धरोनी, निर्हेतु बुद्धी हृदयी दृढ हे धरोनी. हे यज्ञदान तप सर्व ही येत तेच ऐसा, हे यज्ञदान तप सर्व ही तेच ऐसा. सद्भाव सुज्ञ धरिती शुभदा शुभदावतंसा, शुभटावतंसा. शुभट म्हणजे सैनिक, चांगला योद्धा. तर सद्भाव सुज्ञ धरिती शुभटावतंसा, त्याच्यातला अवतंस म्हणजे अलंकार असलेला, अलंकाराप्रमाणे असणारा म्हणजे सर्वश्रेष्ठ. अशा अर्जुना तू काय कर, तर सर्व सद्भाव आधरून असे जे श्रेष्ठ लोक असतात ते भगवंताला उद्देशून कार्य करतात, तसं तू सुद्धा कर. शंकराचार्य म्हणतात, तत् अशा ब्रह्माच्या नावाचा उच्चार करून आणि कर्माच्या फळाची अपेक्षा न करता नाना प्रकारे यज्ञ तप दान, म्हणजे दानामध्ये भूमी दान केलं जातं, सुवर्णदान केलं जातं, गोदान केलं जातं. आता म्हणतो तसं अन्नदान, अन्नदानम परमदानम. हल्लीच्या काळात रक्तदान, काल सांगायची राहिले मी, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. तिथं जात वर्ण काही देश काळ काही आड येत नाही. फक्त आपलं रक्त त्याला पुरवलं तर त्याचा एक जीव वाचणार आहे, या कल्पनेनं केलेलं दानसुद्धा श्रेष्ठ दान आहे. आणि अशी मोक्षाची इच्छा करणाऱ्यांनी ही सगळ्या प्रकारची दानं करायची. आता या श्लोकात तत्पदाचा निर्देश केला किंवा उपयोग सांगितला. आता ओम तत्सत पुढचा आहे सत शब्दाचं सांगणार आहे. याच्यावरचं थोडंसं बघूया आपण. म्हणजे तत् म्हणजे त्याला, कुणाला करतो, ब्रह्मार्पणमस्तु इदम न मम. रोज सगळं जे काही अर्पण करतोय ते ब्रह्मार्पणमस्तु इदम न मम. तर तत् म्हणजे त्या परब्रह्माला, त्या परब्रह्माला सगळं अर्पण करायचे आणि हे माझं काहीच नाही अशी भावना त्याच्यामध्ये सतत ठेवायची. आणि मग स्वतःचा अधिकारही काढून घ्यायचा, म्हणजे मीपणा जो आहे तो सगळा त्याच्यातनं काढून टाकायचा. म्हणजे ही जी वस्तू आहे किंवा हे जे कर्म आहे हे माझं नाहीच, हे सगळं भगवंताचं आहे. मग त्याच्यामध्ये आसक्ती कशी उरेल, मी नाहीच आहे, मी हा शब्दच निघून गेल्यावर. म्हणजे हे माझं नाही, मी नाही, हे सगळं परमेश्वराचं आहे आणि हे मी सगळं परमेश्वराला अर्पण केलं आहे. यातील मला भोगण्यासाठी काहीही नको, काहीही शिल्लक उरू नये असं म्हणायचे. अशा भावनेनं जर कर्म केली तर मग ती फळं उत्पन्न जरी झाली तरी ती आपल्यासाठी नाहीत, हे आपण पक्क ठरवलेलं असतं. मग त्याचा भोग कशाला घ्यायचा, आपल्यासाठी नाहीच आहे. आता बघा कित्येक फळं झाडा, म्हणजे आता हा पाऊस आला हे झाला, आता समोर आमच्या जांभळानं झाड नुसतं भरलेलं आहे, पण ती पावसानं सगळी टप खाली पडून गेली. त्याचा काही कुणाला उपयोग. बिचारा त्यांचा मोती कुत्रा आहे, तो मात्र सगळी ती फळं खातो. पण काही लोक असतात बघा, हे आमचं आहे, हे आमच्या याला हात नका लावू. मागच्या वर्षी ते लोक बाहेर निघून गेलेले होते आणि काही अशी मुलं यायची बघा, 10-12 मुलं, ती म्हणायची आम्ही तिथली समोरची जांभळं घेऊन जाऊ का हो. त्यांनी विकण्याचंही काम केलं असतं, पण नाही, यांनी कुलूप घातलेलं होतं, अजिबात पलीकडे जाऊ द्यायचं नाही, कोणाला हे करायचं नाही. खूप वाईट वाटायचं की ही अशी संपत्तीसुद्धा माझीच आहे, कशाला धरून ठेवायचं हो. तिचा अनेकांसाठी उपयोग झाला तर ते केला पाहिजे नाही. आता पुढचा बघूया आपण. आता ओम तत्सत, सतनी सुरुवात होणार आहे पुढचा श्लोक. सद्भावे साधुभावे च सदित्ये तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा
सच्छब्द पार्थ युज्यते. सद्भावे, सत म्हणजे सत्य, सत्य भावाच्या बाबतीत. आणि साधू भावे, साधू म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ भावाच्या संदर्भात. सत इति एतत् प्रयुज्यते, संधी आहे बघा, सदित्येतत् प्रयुज्यतेमध्ये सत इति एतत् प्रयुज्यते. म्हणजे जेव्हा सत्यभावाचं वर्णन करायचं असेल किंवा साधुभाव श्रेष्ठ भाव सांगायचा असेल तर सत, आपण बघा सज्जन म्हणतो, सज्जन. सत म्हणजे चांगलं, जन म्हणजे लोक, अर्थात तो सज्जन म्हणजे संत. तर सत यांनी सुरुवात होते. आणि एतत्, सत इति एतत्, एतत् म्हणजे हे कोणासाठी? परमात्म्यासाठी. प्रयुज्यते, प्रयोग केला जातो, वापर केला जातो, म्हणजे त्या परमात्म्यासाठी. तत् म्हणजे तो, ते असं दाखवलं जातं, ते ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्मासाठी ते सत म्हणजे सत्य आहे. परमात्मा म्हणजे सत्यच आहे, तो कधीही असत ठरणार नाही. आणि शेवटच्या ओळीत बघा, प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थ युज्यते. प्रशस्ते म्हणजे उत्तम, आपण म्हणतो प्रशस्त बंगला आहे. कर्मणी म्हणजे कर्माच्या बाबतीत, उत्तम कर्माच्या बाबतीत सुद्धा तो सच्छब्द वापर. बघा सत्कर्म म्हणतो ना आपण, सच्छब्द पार्थ युज्यते. सत शब्द हा पार्थ युज्यते. उत्तम कर्म केलं तरी तिथे सुद्धा आपण सत हा शब्द लावतो. युज्यते वापर केला जातो. जे सत या परमात्म्याच्या नावाचा सत्यभावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो, तसंच अरे पार्था उत्तम कार्यामध्ये श्रेष्ठ कार्यामध्ये सुद्धा सतचा वापर केला जातो. जसं सज्जन सांगितलं तसं सत्कर्म, सत्कर्म करण्यासाठी सुद्धा प्रशस्ते कर्मणी म्हणले, म्हणजे जे उत्तम कर्म आहे, ज्याची प्रशंसा केली जाते, त्याच्यात कुठलीही अपेक्षा धरली जात नाही, असं ते सत्कर्म. आणि त्या ठिकाणी सुद्धा सत हा शब्द वापरला जातो. म्हणजे सत या परमात्म्याच्या नावाचा उपयोग कुठे कुठे केला जातो? तर सत्यभावाच्या ठिकाणी, सद्भावाच्या ठिकाणी आणि सत्कर्माच्या ठिकाणी वापरला जातो. असं 3 ठिकाणी त्यांनी सांगितलं. याची समश्लोकी बघूया. सत्कार स्मरणे लाभे सत्यता आणि साधुता, तशी सुंदरता कर्मी सत्कारे बोलिली असे. तशी सुंदरता, सुंदर काम केलं की सत्कर्म. एखाद्याच्या अगदी अडीनडीला उपयोगी पडलेला आहे. आता काही वेळेला बघा आपल्याकडे गाडी असते, पण आपल्या गाडीचा उपयोग काय आहे? रोज आपल्यासाठी फिरायला तर असतोच, पण समोरचा अडल्या नडला आहे किंवा एखाद्याची मुलगी आता डिलिव्हरीची वेळ आहे आणि त्यांच्याकडं वाहन नाही आहे, काही रात्रीची वेळ आहे, पटकन समोर रिक्षा पण नसतात. मग अशा वेळेला जर आपण त्यांना आपल्या गाडीतून नेलं, त्या मुलीची प्रसूती झाली, तर आपलं हे जे कर्म याला सत्कर्म म्हणायचं. कुणाचे म्हणजे अशा कुठल्याही अडल्या नडल्या वेळेला जे कर्म केलं जातं ते सत्कर्म आहे. आता काय म्हणतात? सद्भावे. आता आपण हे बघतोय, समश्लोकी बघतोय. सत्कार स्मरणे लाभे सत्यता आणि साधुता, तशी सुंदरता कर्मी सत्कारे बोलिली असे. म्हणून सत्कार करतात, सत्कर्म करणाऱ्याचा सत्कार केला जातो. सत्यपणी तेच साधू साचपणी कैप्याची करणी प्रगटली. सच्छब्दे त्यातही वर्ते धनंजया, कर्म करुनिया अलिप्तता. निष्काम जे कर्मी साधुत्वी भारता, सच्छब्दे योजिता येथे होई. मग तुझ बाध न लगे गोत्र हत्या, तुका म्हणे सत्यशास्त्रांची ये. तुला मग कशाची बाधा होणार नाही. अगदी
गोत्रहत्यासुद्धा तुझी होणार नाही आणि सत्शास्त्रांची पण इथे हानी होणार नाही. वामन पंडित म्हणतात, सत्याची आणि साधुत्वी वर्ते सच्छब्द त्यामध्ये, निष्काम कर्मी साधुत्वे पार्था सच्छब्द योजते. सच्छब्द कशाला म्हणतात? निष्काम कर्म केलं असेल, कुठलीही अपेक्षा नाही. आता समजा त्या मुलीला आपण दवाखान्यात घेऊन गेलो, तिची अगदी चांगली प्रसूती झाली, परत आपण आपल्या घरी निघून आलो, तर तिथं अपेक्षा नाही ठेवायची की यांनी मला पुन्हा कधीतरी उपयोगी पडलं पाहिजे किंवा त्याचा मला मोबदला दिला पाहिजे, ही अपेक्षा नाही. म्हणून निष्काम कर्म. काशीनाथ स्वामी म्हणतात, सद्रूपी या साधुभावी किरीटी, सद्रूपी या साधुभावी किरीटी, सत्कारू हा मेळवी ज्ञानदृष्टी, पार्था तैसा जाण कर्मी प्रशस्ती, सच्छब्दू हा योजितो चक्रवर्ती. अठल्ले म्हणतात, सत्यत्व साधुत्व अशाच पार्था, सच्छब्द हा योजिती जाण पार्था, जे कर्म आहे जगती प्रशस्त, सत्कर्म त्याला म्हणती समस्त. तत्ते म्हणतात, असो एक सद्भाव वाद साधुभाव, असो एक सद्भाव वा साधुभाव, तया योजिती शब्द सत्हा सदैव, यथा योग्य कर्मासही तत्समान, सदा योजिती हाच सच्छब्द जाण. सदा म्हणजे नेहमी हा सच्छब्दच वापरला जातो. देशपांडे म्हणतात, अस्मिता किंवा साधुता अटकळाया, अस्मिता अस्तिता किंवा साधुता कळाया, अनिष्ट टळोनी इष्टतेची भाया, त्या क्रियारंभी विवाहादिकात, कर्मशुभ त्या सच्छब्द लावितात. विवाह असो, कुठल्याही क्रिया असतील, चांगलं कार्य करायचं असेल, तर तेव्हा सत शब्दाची, सत म्हणजे चांगल्या, सत हे त्याचं विशेषण आहे म्हणा किंवा त्याचं निर्देशक आहे आणि त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. शंकराचार्य काय म्हणतात बघा, एखादी गोष्ट पूर्वी नसून पुढे तिचा जन्म झाला, म्हणजे आपणास पुत्र नसून तो पुढे प्राप्त झाला, याला सद्भाव अथवा जन्म असे म्हणतात. शंकराचार्य असं सांगतायत. तसंच एखादा साधू नसलेला मनुष्य पुढे पुण्यवंत झाला म्हणजे त्याला साधुभाव म्हणतात. हे छान सांगितले बघा, की साधुभाव म्हणजे काय? पूर्वी नसतो तो साधू, पण चांगले आचरण करून तो साधुत्व प्राप्त करतो. आणि म्हणून सत असं जे पद आहे ते ब्रह्माच्या नावाचा उपयोग करण्यासाठी आलेलं आहे. अर्थात तिथं सत असंच म्हटलं जातं. त्याप्रमाणे पार्थाला म्हणतात भगवंत की विवाहादी मंगल कार्यामध्ये सुद्धा सच्छब्द उपयोगात आणला जातो. तिथं वाईट असतचा काही उल्लेख करायचा नसतो. हा सद्भाव, आणि आपण म्हणतो ना सद्भावना दिवस बघा मागे साजरा केला जायचा, तसं सद्भाव म्हणजे कुणाच्याही बद्दलचा चांगला भाव. एखाद्या धार्मिक पूजांची सुद्धा फलश्रुती धन दौलत स्थावर जंगम प्राप्त होण्यासाठी, मुलगा मुलगी होण्यासाठी अशी असते. धार्मिक ज्या पूजा वगैरे केल्या जातात त्या सुखामध्ये वृद्धी होण्यासाठी, या नसलेल्या सुखाची प्राप्ती होण्यासाठी आणि दुःखाची निवृत्ती होण्यासाठी अशी सांगितलेली असते. आणि सत शब्दाची योजना ही ओम तत् सत अशी केली जाते. म्हणजे तत् शब्दाच्या योजनेनं कर्ता हा ब्रह्म, कर्ता आणि ब्रह्म यांच्यामध्ये जे द्वैत असतं ते घालवलं जातं. तत्त्वम असि असं पण म्हटलं जातं बघा. तत् म्हणजे ते परब्रह्म,
त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहेस. आता इथे तत्सत म्हणलेलं आहे. ओम तत्सत. सत म्हणजे ते सत स्वरूप आहे आणि ते ब्रह्म आणि तू इथे दरी नाही आहे, ते दोन्ही तूच आहेस. ही जी दरी निर्माण झालेली असती ती या सत्शब्दानं किंवा सत्शब्दाच्या पुलानं भरून काढली जाते, जोडली जाते. जसं काल सांगितलं होतं ज्ञानेश्वरीमध्ये किंवा इकडे पण, की गंगेला मिळणारं पाणी हे जरी अस्वच्छ असलं तरीसुद्धा ते गंगारूप झाल्यावर पवित्र होऊन जातं. तसं सत्शब्दाच्या योजनेनं कर्मामधील जर काही दोष असतील तर ते सगळे निघून जातात. कर्मक्रिया ही 100% स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे, निर्दोष पाहिजे. निर्दोष मी परम ब्रह्म किती वेळा सांगितलं आहे की ते निर्दोष आहे. ब्रह्म निर्दोष आहे, आपल्या क्रियासुद्धा निर्दोषच हव्या. आणि मुख्य उच्चारण भगवद्गीतेचा एवढा आटापिटा का चाललेला होता की शुद्ध उच्चारण, अनुस्वारांचं, विसर्गांचं, जोडाक्षरांचं, जोड शब्दांचं हे उच्चारण नीट व्हायला पाहिजे. नाहीतर काय होतं, त्याचा विपरीत परिणाम होतो. आपण सत्यासाठी, चांगल्यासाठी करत असलो तरी त्याचा परिणाम विरुद्ध होतो. काही वेळेला बघा पूजा साहित्य आणलं जातं. मी मागे म्हणलं होतं की अगदी ते दुकानदार विचारतात कशासाठी पूजा, घरी खायला पाहिजे का पूजेला पाहिजे. आपण पूजेला पाहिजे म्हणलं की ते निवडून खराब वस्तू देतात. किंवा वस्त्र आणायचं असतं त्यावेळेला सुद्धा विचारतात. किंवा देणं बघा, आता आपल्याला ओट्या वगैरे भरायच्या असतात, लगेच विचारतात घरात द्यायचं आहे का अशाच ओट्या भरायच्यात. म्हणजे दान करताना ते वाईट द्यायची अशीच लोकांची प्रवृत्ती झाली. तसं नाही करायचं. या पूजातंत्रामध्ये किंवा दानधर्मामध्ये कुठंही आपल्या हातून चूक होता कामा नये. आणि ते सगळं त्या सतसाठी, परमात्म्यासाठी आपण करत आहोत, ही भूमिका आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे. आणि म्हणून ज्ञानदेवसुद्धा ओम तत्सत या सत्शब्दाचा प्रयोगसुद्धा कशासाठी करतात तर त्या भगवंताच्या सामर्थ्य हे त्याच्यातनं हे होत असतं. त्याच्यावर त्यांनी खूप काही ओव्या दिलेल्या आहेत. फक्त ते असं म्हणतात की हे जे सत आहे ते काळस्थळाचं कधीही काळस्थळानुसार कधी बदलत नसतं. ते परब्रह्म तसंच राहत असतं आणि ते नेहमी आपल्या आत्मरूपानं विलसत असतं. म्हणजे आपल्या ठिकाणीच आत्मरूप आहे, त्यांनीच ते व्यक्त होत असतं. म्हणून सत्शब्दाचा उपयोग हा भगवान कशासाठी करतायत तर परमात्म्याचं नाव म्हणून. आणि त्याचं अस्तित्व आपल्याला समजलं पाहिजे. प्रत्येक कर्म हे असत असलं तरी ओम तत्सत म्हणलं की ते सत व्हायला लागतं. म्हणजे आपल्या हातून काही दोष राहिलेले असतील तर ते दोषसुद्धा नष्ट होण्यासाठी आपल्याला ओंकाराची आणि ओम तत्सत या तीनही शब्दांची, म्हणजे आपण पुनरावृत्ती म्हणू किंवा त्याचा उल्लेख म्हणू, आपल्या हातून उच्चार म्हणू, हे जर करशील तर तुझ्या लक्षात येईल की या विश्वामध्ये फक्त परब्रह्म शिल्लक आहे. परब्रह्म हे चिरंतन आहे. म्हणून ओम तत्सतच्या प्रत्येकाचा अर्थ सांगितला. ओमनी सगळ्या क्रियांची सुरुवात होते, तत्नी ते म्हणून दाखवलं जातं आणि सत म्हणजे सगळ्या सद्भाव, चांगल्या क्रिया असा त्याचा अर्थ आपल्याला केला जातो. ओम तत्सत एवढ्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर आपण प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
कुणाला काही विचारायचं असेल